नमस्कार, माझा इंडिया न्यूज मराठी साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने 15 ऑक्टोबर हा दिन मराठी साहित्य वाचन व प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 15 ऑक्टोबर हा वाचन दिन, प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो। माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो। आज चिंचवड शाखेची महाराष्ट्र साहित्य परिषदेची चिंचवड शाखा यांनी वाचन प्रेरणा दिन हा साजरा केलेला आहे। आता हे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याची खरंच गरज आहे का, असा जर प्रश्न आपल्याला कोणी विचारला तर त्याचं उत्तर हो असं आहे। कारण अलीकडच्या काळामध्ये लोकांचं वाचन हे कमी झालेलं आहे। पूर्वीची पिढी जी आहे ती वाचनानं घडलेली आणि आताची जी पिढी आहे ती मोबाईलकडे आकर्षित झाल्यामुळं वाचन त्यांचं कमी झालेलं आहे। आणि ते अलीकडच्या काळामध्ये काही कवींचे कार्यक्रम होतात, लोक त्यांची म्हणजे वाहवा करतात, कौतुक करतात, परंतु काव्यसंग्रह किती वाचतात याचं जर उत्तर आपण म्हणजे प्रश्न विचारला तर उत्तर नाही असं आहे। कारण काव्यसंग्रह वाचणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे। काव्यसंग्रह जरी प्रकाशित होत असले तरी विकत घेऊन कोणी वाचत नाही, ही सत्य परिस्थिती आहे। तेव्हा यामध्ये बदल झाला पाहिजे। माणसांनी म्हणजे जे शिकलेले आहेत त्यांनी वाचन केलंच पाहिजे। आपल्या देशामध्ये पुस्तकासाठी घर बांधणारा एक विद्वान होता, खास पुस्तकासाठी, की त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। म्हणजे एवढा मोठा आदर्श आपल्यापुढं असतानासुद्धा आपण मात्र वाचन करीत नाही। ज्यांना लोकशाहीर अण्णाभाऊसाठी असं म्हणतात ते 1.5 दिवसच शाळेमध्ये गेले होते, पण त्यांनी झाडाखाली बसून वाचन केलेले, दुसऱ्याकडनं त्यांनी प्रेरणा घेतली आणि वाचन लिहायला वाचायला शिकले। आणि जवळजवळ त्यांनी 30 कादंबऱ्या लिहिलेले, 16 लोकनाट्य लिहिलेले आहेत, एक प्रवास वर्णन लिहिलं, एक नाटक लिहिलेले, एवढं मोठं प्रचंड साहित्य निर्माण केलं। त्याच्या पाठीमागं त्यांची वाचन प्रेरणाच आहे। आणि म्हणून ह्या लोकांचा आदर्श घेऊन आपण अधिकाधिक वाचन केलं पाहिजे। मराठीला अशी अवस्था जी आज आली आपणच म्हणतो, पण आपणच मराठीचा मान, मराठीची प्रतिष्ठा ठेवत नाही ना। म्हणजे आपण आपल्या समोर जर एखादा भैया राहत असेल, मला कोणावर टीका करायची नाही, परंतु माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी म्हणतोय की भैया जर आपल्यासमोर राहत असेल तर आपण त्याच्याबरोबर हिंदीमध्ये बोलतो। तो त्याचा प्रांत सोडून आपल्या इथं आलेला असतो, पण तो त्याची भाषा सोडत नाही। आम्ही मात्र आमची लगेच भाषा सोडून देतो आणि त्याच्याबरोबर हिंदी बोलत असतो। आणि मग काही भैयांचं असं म्हणणं आहे की आमच्याबरोबरच मराठी हे लोक बोलत नाहीत, मग आम्ही कसं मराठी शिकणार। म्हणून परप्रांतातले लोक आले तर त्यांनासुद्धा आपण मराठी शिकवली पाहिजे। आणि म्हणून त्यांच्याशी जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे की परप्रांतातले जे लोक इथं आलेले आहेत त्यांनी मराठी शिकायलाच पाहिजे। अशी परिस्थिती आपण निर्माण केली तर मराठीला चांगले दिवस यायला फार वेळ लागणार नाही। पण आपणच काय करतोय, आपण तर एकतर हिंदीमध्ये बोलतो। बघा तुम्ही, मराठीतली 2 माणसं जर मुंबईमध्ये भेटली तर हिंदीमध्ये बोलतात, आणि परदेशामध्ये मराठीच माणसं परदेशामध्ये जर भेटली तर इंग्रजीमध्ये बोलतात। अहो, दोघंही मराठी आहात ना तुम्ही, मग तुम्ही कुठं जरी भेटला तर मराठीतच बोला ना। पण आपण बोलत नाही आणि त्यामुळं आपल्या मराठीची प्रतिष्ठा आपणच कमी करतो। हे लक्षात ठेवून यापुढं तरी आपण जास्तीत जास्त लोकांनी मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मराठीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। हेच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। मराठी भाषा ही समृद्ध आहे, तिची हजारो वर्षाची परंपरा आहे। पण मराठी भाषेचं आजचं जर अस्तित्व जर बघितलं तर इतकं भयावह आहे की आमच्या एका शाहिराने लिहिलेलं आहे की मराठी भाषेत झाली या मिसळ, करता कर्म सारं इंग्रजीत नसेल। अशा अवस्थेमध्ये आमची मराठी आहे। आणि ज्ञानोबांनी सांगितलं की मराठी असे आमुची माय बोली। आणि अशा पद्धतीने जर आम्ही मराठी भाषेचं जर हे गारूड नव्या पिढीपुढे जर मांडलं नाही, त्यांना जर आत्मसात करायला लावलं नाही, तर आम्ही मात्र
करंट होऊ हे मात्र नक्की. आज मराठी भाषेच्या संदर्भामध्ये अनेक शासन निर्णय झालेले आहेत आणि मराठी भाषेला जे वैभव प्राप्त करून द्यायचं चाललेलं आहे शासनाच्या वतीनं, पण शासनापेक्षा आमची मायबोली, आमचा इथला लोकसाहित्यिक आहे, लोककलावंत आहे, लोकरंजन करणारा जो आहे, लोककथा ज्या आहेत त्यांच्याकडून ती अपेक्षा आहे. कारण मराठी भाषा जी जपली, ह्या मराठमोळ्या ग्रामीण भागातल्या लोकांनी मराठी भाषा आजही जपलेली आहे आणि म्हणून त्या ग्रामीण भाषेतला जो लहेजा आहे, जे ग्रामीण भाषेतली बोली आहे, ते जर टिकवायचं असेल तरच खऱ्या अर्थाने या पुढच्या काळामध्ये मराठी टिकणार आहे. आणि म्हणून वाचन प्रेरणा दिन हा जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत पोहोचला पाहिजे. तिथल्या विद्यार्थ्यांवरती त्याचे परिणाम आपण घडवले पाहिजेत. आपण वाचन प्रेरणा दिन हा नुसता शहरामध्ये उपयोगाचं नाही, कारण सण साजरे करतात ते फक्त एक कृती म्हणून शहरामध्ये साजरे करतात. सण खरे साजरे करतात ते ग्रामीण भागातली लोक, आणि ग्रामीण भागातली लोक मात्र प्राकृत मराठी भाषा काय आहे त्यांना माहीत नाही. ते आपली ओरिजिनल, आपली मूळ मराठी संस्कृती आणि मराठीपण टिकून आहेत का हा प्राचीन जो महाराष्ट्र आहे, तो प्राचीन महाराष्ट्र आपल्या या प्राकृत भाषेमुळे यापुढे टिकेल, त्याची संस्कृती टिकेल. एवढंच या दिनानिमित्त मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. आज 15 ऑक्टोबर भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिन. पिंपरी चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेनं याचं उत्तम तऱ्हेनं आयोजन केलं. या ठिकाणी अनेक साहित्यिक प्रेमी मंडळींनी आपापलं अभिवाचन केलं, विविध साहित्याचं अभिवाचन केलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित होते त्यांनीही आपल्या काही योजना या ठिकाणी मांडल्या. मला अतिशय आनंद होतो या सगळ्या गोष्टींचा. आणि मी असं म्हणेन की मराठी भाषेचं संवर्धन व्हायचं असेल तर आपल्या घरापासून आपण ही सुरुवात करायला हवी. आपल्या घरामध्ये मराठी साहित्यावर आधारलेले विविध प्रकारचे पुस्तकं ही आपल्या घरगुती ग्रंथालयामध्ये आपण ती आणली पाहिजेत. त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये, आपल्या मुलांच्यामध्ये वाचनाबद्दल आवड निर्माण केली पाहिजे. आणि अशा प्रकारचं काम या पुढील काळामध्ये आपण सर्वजण मिळून करूया आणि मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, संवर्धन करण्यासाठी आपण सर्व मराठी बांधव एकत्र होऊयात. अशा प्रकारची सद्भावना मी मराठी साहित्य उत्कर्ष मंडळ तळेगाव दाभाडे याच्या वतीनं त्यांचा कार्याध्यक्ष श्रीकृष्ण मुळे व्यक्त करतो. आणि मराठी भाषा ही निश्चितच सर्व अर्थानं समर्थ भाषा आहे. तिचा विकास हा आपण सर्वजण मिळून करणार आहोत. आज मराठी भाषा प्रेरणा दिनाच्या निमित्तानं, वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्व बांधवांच्यामध्ये वाचनाबद्दल आवड निर्माण करण्याचं काम आपण स्वतःपासून करूया. आणि प्रत्येक वाढदिवसाला आपण पुस्तक भेट म्हणून देण्याचं यापुढे निश्चितपणानं ठरवून त्याप्रमाणे कृती करूया. धन्यवाद. नमस्कार, मी राजन लाखे, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड. आजचा हा दिवस साजरा केला महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडने मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे. प्रत्येकाने यामध्ये वाचन केलेलं आहे आणि प्रत्येकाला वाचन करताना प्रत्येकाने जे सादर केलेलं आहे ते प्रत्येकाने वेगवेगळ्या रीतीने सादर केलेलं आहे. प्रत्येकाचे उच्चार कसे, प्रत्येकाचं वाचनाची अभिवाचन करताना त्याची मुद्रा कशी, हे सगळं यामध्ये आज बघितलं गेलं. आणि मला असं वाटतं की जो ज्यांनी हे केलेलं आहे म्हणजे आपले अब्दुल कलाम, तर अब्दुल कलामांचं ज्यांनी समृद्ध केलेलं आहे, वाचनामुळेच आपण समृद्ध झालेलो आहे. आणि देशामध्ये त्यांनी जी युवाशक्ती निर्माण केली आहे, ती युवाशक्तीची मागची प्रेरणा म्हणजे खरं पाहिलं तर APJ अब्दुल कलाम आहे.
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की 2 रुपये असले तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. म्हणजे म्हणण्याचा उद्देश हा की अर्ध तुमचा जो आहे भाग तो पुस्तकावर असायला हवा आणि पुस्तकावर किती भर द्यायला हवा हे आपण विचार करायला हवा. त्यामुळे पुस्तक जर असेल तर ज्ञानामृत जर पाहिजे असेल तर वाचना आवश्यक आहे आणि वाचल्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्याला जर समृद्ध व्हायचं असेल तर वाचन करायलाच पाहिजे आणि प्रत्येकाने ते अंमलात आणावं अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे साहित्य परिषद हा फक्त एक त्यातला निमित्त आहे की ज्या महाराष्ट्र साहित्य परिषद हा कार्यक्रम घेऊन लोकांनापर्यंत पोहोचवला. पण मुख्य म्हणजे हा साहित्याचा प्रचार आणि प्रसार जो मराठीचा प्रचार आणि प्रसार आहे ते साहित्य परिषद करते आणि त्या निमित्तातूनच मराठी भाषा ही भाषा प्रत्येकाने वाचायला पाहिजे, वाचन प्रत्येकाने करायला पाहिजे आणि हे प्रत्येकाने करावं अशी इच्छा मी म्हणजे लोकांना म्हणण्यापेक्षा उत्साहित नाही पण लोकांना मी विनंती करेल की प्रत्येकाने वाचावं आणि प्रत्येकाने आपलं वाचून आपल्याला समृद्ध करावं. धन्यवाद. नमस्कार, मी अरुण बोराडे. आज मराठी साहित्याच्या दृष्टीने किंबहुना संपूर्ण वाचन संस्कृतीच्या दृष्टीने वाचन प्रेरणा दिन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जयंतीचा हा दिवस की जी व्यक्ती ज्ञाननिष्ठ, विज्ञाननिष्ठ, वाचननिष्ठ अशी होती आणि त्यांचा हे उचित गौरव या पद्धतीने साजरा होत असताना आत्ता जे आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की घरामध्ये मूल जन्माला आल्यानंतर त्याला पूर्वी जी ती चिऊ गेली, चांदोबा गेला आणि त्याची जागा मम्मी डॅडी, यस पप्पा अशा पद्धतीने आलेले आहे की याच्यामध्ये आता बदल होण्याची गरज आहे की इंग्रजी शिकावं, इंग्रजीचा द्वेष आम्ही करणार नाही, ती ज्ञानभाषा आहे. परंतु त्याचबरोबर ही आमची जी मायबोली जी आहे ह्या मायबोलीचा उचित सन्मान व्हायचा असेल तर घरामध्ये पुन्हा तो चांदोबा आला पाहिजे, पुन्हा ती चिमणी आली पाहिजे, पुन्हा आई आली पाहिजे आणि मम्मा पप्पा ही संस्कृती दूर झाली पाहिजे. वाचनाचं वेळ तेव्हाच लागेल. मुलगा काय शिकला, किती शिकला, तो शिकलाच पाहिजे. व्यावसायिक शिक्षण त्याने घ्यावं, परंतु आपली संस्कृती जपण्याच्या दृष्टीने त्याला साहित्यातले वेगवेगळे प्रवाह माहिती झाली पाहिजेत. मग लोकसाहित्य असेल, इतर प्रकारचं साहित्य असेल, काव्य असेल, कथा असेल, कादंबरी असेल, ही आमच्या नवीन ITच्या क्षेत्रामधल्या मुलांना जर कळाली नाही तर ही संस्कृती टिकण्याच्या दृष्टीने सुद्धा भविष्यामध्ये प्रश्न उभे राहतील. म्हणून वाचन संस्कृती घराघरांपर्यंत पोहोचली पाहिजे. अशा आजच्या या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं मी सर्व मराठी मनापासूनच्या सदिच्छा देतो. माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे.